नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदयलाल आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव, सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट। सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव। पण 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव। आणि या बदलामध्ये मग 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार? जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर व अचूक उत्तरे, तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव। पण 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव। आणि 15 मे नंतर मग देशांतर्गत बाजारामध्ये या प्रचंड बदलामध्ये नक्की हरभऱ्याचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार? जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर व अचूक उत्तरे, तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कशी आहे हरभऱ्याची दर पातळी, देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कशी आहे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, सध्या सरकारकडे किती प्रमाणात आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा, आणि या सर्वांचा 15 मे पर्यंत किंवा 15 मे नंतर हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम, आणि या परिणामामुळे मग 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो हरभऱ्याचा बाजारभाव प्रचंड बदलणार आहे, तर या बदलामध्ये नक्की हरभऱ्याचा भाव वाढणार की मग घटणार? चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तरे। जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या हरभऱ्याची दर पातळी ही 5,500 रुपये प्रति क्विंटल पासून 6,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे। देशांतर्गत बाजारामध्ये दिवसेंदिवस हरभऱ्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप दिसत आहे। दुसरीकडे असं मानल्या जात आहे की सरकार 15 मे नंतर मोठ्या प्रमाणात वाढीव दराने हरभऱ्याची खरेदी करू शकते, कारण सरकारचं जे टार्गेट होतं की 29 लाख टन सरकार यंदाच्या वर्षी हरभरा हा खरेदी करणार होतं, परंतु या ठिकाणी सरकारची हरभरा खरेदी ही आणखीन आपण जर बघितलं तर फक्त 22,000 टनांपर्यंत, म्हणजे ती 1 लाख टनांपर्यंत सुद्धा आणखीन पोहोचली नाही। याच्यामुळे झालंय कसं की सरकारचा हमीभाव 5,650, याच्यापेक्षा बाजार समित्यांमध्ये मिळणारा बाजारभाव अधिक असल्यामुळे सरकारला कुणीही सध्याच्या कंडिशनला हरभरा विकताना दिसत नाही आणि भविष्यात सुद्धा विकणार नाही। परंतु याच्यासाठी तोड म्हणून सरकार 15 मे नंतर मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी वाढीव दराने करू शकते, आणि जर असं घडलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होणार। हा गॅप
15 मे नंतर हरभऱ्याच्या भावात प्रचंड बदलासाठी कारणीभूत ठरू शकते. जर याचा विचार केला तर या बदलामध्ये आपण जर बघितलं तर हरभऱ्याचा बाजारभाव हा 15 मे नंतर सरकारच्या या खरेदीच्या निर्णयानंतर 6,000च्या पल्ल्यात जाऊ शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना हरभऱ्याच्या भावात इथून पुढे प्रचंड तेजी दिसू शकते असं आमचं आणि जाणकारांचं आहे मत. अशा परिस्थितीत हरभरा विक्रीचा निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तर मला एकच म्हणायचे, 6,000चा बाजारभाव 31 मे पर्यंत मिळाला आणि आर्थिक परिस्थिती जर त्या ठिकाणी अडचणी असेल तर इथं आपण 100% हरभरा विक्री करू शकतो. परंतु भविष्यात ऑगस्ट एंडिंगला हरभरा 6,500 तर दिवाळीपर्यंत 7,000 जाऊ शकतो. हा विचार करून हरभरा विक्रीचा निर्णय घ्यावा, ज्यामुळे होईल आपला इथं फायदा. भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतर कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्यास मिळत राहतो या ठिकाणी सतत. शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप आभार व्यक्त.